मंत्री कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रोहित पवारांकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। शेतकरी आत्महत्या होतात, मंत्री रम्मी खेळतात असा टोला रोहित पवारांनी ट्विट करत लगावलाय। तर मंत्री कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा हा व्हिडिओ रोहित पवारांनी स्वतः ट्विट केलाय आणि त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या होतात, मंत्री रम्मी खेळतात असा देखील टोला रोहित पवारांनी लगावलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत। अक्षय, खरं तर कृषी खातं अतिशय महत्त्वाचं खातं मंत्री कोकाटे यांच्याकडे आणि अशा वेळी हे मंत्री रम्मी खेळतानाचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा सगळ्या स्तरावरून टीका होते। किती गंभीर आहे प्रकरण? नक्कीच आपण जर बघितलं तर मंत्री माणिकराव कोकाटे हे राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना रमी खेळत होते आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरू लागलेली आहे। कारण विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं, दररोज सरासरी 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनातच रमी खेळत होते। अधिक माहिती देखील याविषयी आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत देखील हे काय बोलतात ते आपण बघणार आहोत। बोला राऊत साहेब, आपण जर बघितलं काही वेळापूर्वीच रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री हे पावसाळी अधिवेशनामध्ये बसून मोबाईलवरती रमी खेळतानाचा हा व्हिडिओ, काय आपली काय असणार प्रतिक्रिया? इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चाललाय। जवळजवळ 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 650च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा। अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतायत। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काय नावं आहे त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे। सर, अधिवेशनामध्ये जर आता हा विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा, त्यावेळी सरकार म्हणतंय की सरकार इतर अवैध धंद्यावरती कारवाई करतं, मात्र ऑनलाईन गेमिंग असेल, रमी सारखे जे ऑनलाईन बेटिंग ॲप असतील, गॅम्बलिंग ॲप असेल, हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पी आणि ढोंगी आहे। छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग ॲप संदर्भात। आपण पाहिलं असेल भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने। पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत, सत्ताधारी करतायत, त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे। त्यांच्यावरती ईडीनं किंवा CBIनं कोणतीही कारवाई केली नाही, जी छत्तीसगड, झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली। हा दुटप्पीपणाच आहे ना। बोला। तर मंत्री कोकाटे यांना त्यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या संदर्भात रोहित पवारांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात। जंगली रमी पे आओ ना महाराज, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही। म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रम्मी खेळण्याची वेळ येत असावी।
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या हॅशटॅग असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जे एकूण मंत्री म्हणून केलेली जी खोगीर भरती आहे त्यातल्या एकाही मंत्र्याला त्या संबंधित खात्याचे फार ज्ञान आहे किंवा त्या खात्यातून समाज कल्याणाचा काही निर्णय घ्यावा असे काही विजन दिसत नाही. रोज एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात आहे आणि माणिकराव कोकाटेंबद्दल तर आपण म्हणजे बोलेल तेवढे कमी एक आख्यान तयार होईल. परंतु एकीकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनुत्तरित असताना, रोज शेतकऱ्यांच्या संबंधाने नव्या तक्रारी येत असताना, विशेष विधिमंडळ अधिवेशनामध्ये आत्महत्येचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहेत, असं सगळं चालू असताना कृषी मंत्री जर अशा पद्धतीने म्हणजे हे इतकं वाईट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि अशाच लोकांना मंत्री करण्याची नेमकी त्या पक्षांच्या नेत्यांची काय मजबुरी असते ते कळत नाही. म्हणजे दादांच्या मंत्रालयामध्ये दुसरे कोणी लोकच नसतील का बरं की त्यांनी माणिकराव कोकाटेंसारख्या माणसाला मंत्री करावं? अवघड आहे. सुषमाताई, थोड्याच वेळापूर्वी आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोललो आणि त्यांनी थेट कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे. मात्र सरकार किती गांभीर्यानं घेतं हे सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. नाही, कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून उपयोग नाही, कारण ते कुठल्याही गोष्टीवर राजीनामा देणार नाही. आपण बघितलं रेल्वे अपघाताची लोकलची घटना घडली, इथे काहीच त्यांना फरक पडला नाही. कुंडमळ्याची घटना घडली, त्यांना काही फरक पडलेला नाही. रोज समृद्धी महामार्गावरच्या घटना, रोज माणसं मरताहेत, किड्या मुंग्यासारखी माणसं मरताहेत, प्रश्न तसेच अनुत्तरित आहेत. मात्र त्या एकाही प्रश्नावर संबंधित खात्याचा एकही मंत्री आपली जबाबदेही दाखवत नाही आणि आपली जबाबदारी आणि आपली बांधिलकी म्हणून त्या संबंधाने तो व्यक्त होताना दिसत नाही. त्यामुळे हे लोक राजीनामा वगैरे देतील असं अजिबात वाटत नाही, कारण खुर्चीसाठी सगळी नैतिकता विकून खाल्लेली माणसं इतक्या सहजासहजी खुर्ची कशी सोडतील? ताई, लोकांनी नक्की यातनं शिकलं पाहिजे. बोला ताई, अधिवेशनाकडे शेतकरीच काय प्रत्येक सामान्य माणूस डोळे लावून बसलेला असतो, कारण अधिवेशन काळामध्ये काही गोष्टी मंजूर होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी सुद्धा होईल किंवा प्रत्येकासाठी होईल अशी अपेक्षा असते. आणि अशा वेळेस सभागृहामध्ये एखादा मंत्री अशा प्रकारे मोबाईलमध्ये गेम खेळत असतो आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या मानसिकतेवरती किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो? कुठे विधिमंडळाचं पावित्र्य ठेवलं ताई या लोकांनी? सत्ताधाऱ्यांचा एक आमदार विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांशी मारहाण करतो, तर दुसरा आमदार हा विधिमंडळाच्या प्रांगणामध्येच गुंडगिरी करत राहतो. कसलं विधिमंडळाचं पावित्र्य राहिले, काय विधिमंडळाची मान मर्यादा ठेवलेली आहे? आणि त्याच विधिमंडळामध्ये सभागृह चालू असताना भरत गोगावले सारखा माणूस तंबाखू चोळत असतो. म्हणजे आणि ही लोक काय आदर्श देतील राज्याला आणि राज्याच्या युवा पिढीला की जे सभागृहामध्ये अशा पद्धतीने तंबाखू चुना मळताना दिसतात किंवा रम्मी खेळताना दिसतात? भयंकर आहे हे सगळं. आणि यावर विशेष की सभागृह अध्यक्ष मात्र काहीच व्यक्त होत नाहीत. मला कमाल वाटते की एवढं सगळं प्रकरण झाल्यावर कालच्याही प्रकरणात सभागृह अध्यक्षांनी फक्त एक ओळीची संबंधित आमदाराची दिलगिरी घेतली. आताही कदाचित कोकाटे म्हणतील की ठीक आहे, मी एक दिलगिरी व्यक्त करतो आणि नार्वेकर हो हो करत राहतील. दरम्यान काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांची देखील आम्ही फोनवरून प्रतिक्रिया घेतली होती, आपण पाहूयात. ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. विधिमंडळामध्ये बसून रमी खेळणं म्हणजे जुगार खेळणं, आणि जुगार खेळणं हे कायद्यान्वये गुन्हा आहे आणि हा जंगली रमीचा प्रकार आहे. आणि त्या जंगली रमीवर बंदी आणा असे विधिमंडळामध्ये बोंबाबोंब करतायत सगळे आमदार आणि मंत्री मोदी खेळतायत. एकीकडे त्यांच्या प्रत्येक शब्दातनं ते शेतकऱ्यांची टिंगलटवाळी करत असतात. आता बघूया शिस्तप्रिय अजित पवार काय कारवाई करतात. एकीकडे आमदार गुंड घेऊन येत आहेत, आतमध्ये घुसून मारामाऱ्या करतायत. एकीकडे एक मंत्री विधिमंडळाच्या आतमध्ये कामकाज चालू असताना जुगार खेळतोय. म्हणजे त्या पवित्र मंदिराचे फार या मंदिरातला प्रत्येक दगड हे सगळं बघून रडत असेल. आज बघूया आता सरकार काय कारवाई करतं. असाच एक काही भक्तांनाचे व्हिडिओ
कर्नाटक असेंब्लीमध्ये निघाले होते तर संबंधित मंत्र्याचा राजीनामा ताबडतोब घेतला होता. सर, कृषी खातं अतिशय महत्वाचं आहे. शेतकरी खरं तर सरकारकडे आशेने बघतात की शेतकरीच महत्वाचे नाहीये त्यांच्या दृष्टीने सत्तेचा उद्दमपणा, सत्तेची मजुरी आणि सत्तेचा माज हा एवढाच या विधानसभेच्या अधिवेशनात दिसला. कोणी कर्मचाऱ्यांना मारतोय, कोणाच्या बॅगेमध्ये पैसे दिसत आहेत, तर कोणी देताना धक्का मारतोय, तर कुठे नांदेडला जिल्हाधिकाऱ्यांना मारतायत. सत्तेचा एवढा माज महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणीच अनुभवला नव्हता. सर, कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण करताय, मात्र याआधी सुद्धा ताबडतोब केली. विधिमंडळाचं सेशन चालू असताना तुम्ही हे धंदे करता, तुम्हाला काही लाज नाही वाटत? जंगली रमी खेळता. सर, याआधी सुद्धा कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला होता त्यांच्या काही वक्तव्यांमुळे आणि त्यावेळेस मोठी टीका झालेली होती. मात्र त्यावेळेस काही राजीनामा घेतला गेला नाही. मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकार कारवाई करेल असं वाटतंय? सरकार काही करणार नाही. कारण काय, सरकार बेशरम झालेलं आहे. त्यांना वाटतं आम्हाला 5वी बहुमत मिळालंय, आम्ही महाराष्ट्रावरती 5वी बलात्कार करू.